मुलांनो, आपल्या दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला पदार्थांच्या मिश्रणातून एखादा पदार्थ वेगळा होताना दिसतो. उदाहरणार्थ, आपण भात शिजवण्यापूर्वी त्यातील लहान खडे काढून टाकतो. चपाती बनवण्यापूर्वी चाळणी करून पिठातील किडे आणि साल काढून टाकतो. त्याचप्रमाणे आपण पाण्यातील अशुद्धता, चहाची पाने, चहा पावडर, चहापासून इत्यादी वेगळे करतो. वेगळे करायचे पदार्थ वेगवेगळ्या आकाराचे किंवा पदार्थांचे कण असू शकतात. हे पदार्थ घन, द्रव आणि वायू अशा कोणत्याही 3 अवस्थेत असू शकतात. तर जर एकत्र मिसळलेल्या पदार्थांमध्ये इतके वेगवेगळे गुणधर्म असतील तर आपण ते कसे वेगळे करू? आपण पदार्थाचे पृथक्करण वर्ग 6 विज्ञान या धड्यातून एकत्र मिसळलेले पदार्थ वेगळे करण्याच्या काही सोप्या पद्धतींवर चर्चा करूया. शैक्षणिक निष्पत्ती. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल. हाताने वेचणे, मळणी, उफणणी, चाळणी, गाळणी, निचरा, गाळणे. सूचक शब्द. मिश्रण, 2 किंवा अधिक पदार्थांचे मिश्रण. वेगळे करणे, हाताने उचलणे, हाताने गोळा करून वेगळे करण्याची प्रक्रिया. मळणी, झोडपून किंवा बैलांच्या पायाखाली तुडवून देठापासून धान्य वेगळे करण्याची प्रक्रिया. विणणे, वाऱ्याने जड किंवा हलके कण वेगळे करण्याची प्रक्रिया. चाळणी, चाळणी वापरून बारीक कण मोठ्या कणांपासून वेगळे करण्याची प्रक्रिया. अवसादन, मिश्रणातील जड आणि अविद्राव्य घटक स्थिर होण्याची प्रक्रिया. निचरा करणे, हलक्या द्रवाला झुकवून आणि निचरा करून वेगळे करण्याची प्रक्रिया. गाळणे, गाळण कागदातून मधून जाऊन देऊन अविद्राव्य पदार्थ द्रवातून काढून टाकण्याची प्रक्रिया. फिल्टर पेपर, गाळण कागद. सुरुवात करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहू. हाताने निवडणे समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. धान्याचे एक पॅकेट आणा आणि ते कागदावर पसरवा. आता त्यातून दगड, साल आणि इतर धान्याचे तुकडे हाताने काढा. हाताने निवडण्याची ही पद्धत गहू, तांदूळ किंवा डाळीमधून मातीचे तुकडे, दगड आणि भुसा यांसारख्या थोड्या मोठ्या आकाराच्या अशुद्धता वेगळे करण्यासाठी वापरली जाऊ शकते. अशा अशुद्धतेचे प्रमाण सहसा फार मोठे नसते.
अशा परिस्थितीत आपल्याला आढळते की हाताने निवडणे ही पदार्थ वेगळे करण्याची एक सोयीस्कर पद्धत आहे. पीक काढल्यानंतर शेतात गहू किंवा भाताच्या देठांचे कणसांचे गठ्ठे पडलेले तुम्ही पाहिले असतील. धान्य वेगळे करण्यापूर्वी देठ कणसे उन्हात वाळवले जातात. प्रत्येक कणसाला अनेक धान्याच्या बिया जोडलेल्या असतात. धान्याचे बियाणे त्याच्या देठापासून कणसापासून कसे वेगळे केले जाते? धान्य देठापासून वेगळे करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया म्हणजे मळणी. या प्रक्रियेत धान्याचे बियाणे मोकळे करण्यासाठी देठांना मारले जाते. कधी कधी बैलांच्या मदतीने मळणी केली जाते. मोठ्या प्रमाणात धान्य मळणी करण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. शेतकरी जेव्हा पिकांची मळणी करतात तेव्हा त्यांना भुसा आणि धान्याचे मिश्रण मिळते. शेतकरी भुसा धान्यापासून कसा वेगळा करतात? वारा जोरदार असेल त्या दिवशी शेतकरी उंच व्यासपीठावर उभा राहतो आणि धान्य आणि भुसा यांचे मिश्रण सपाट परातीतून मोठ्या सुपातून हळूहळू खाली पडू देतो. वारा भुसा पुढे घेऊन जातो आणि धान्य उभे राहून खाली पडते. धान्याचा एक वेगळा ढीग तयार होतो. मिश्रणाचे घटक वेगळे करण्याच्या या पद्धतीला उफणणी म्हणतात. उफणणी हे वाऱ्याने किंवा हवेने फुंकून मिश्रणाचे जड आणि हलके घटक वेगळे करण्यासाठी वापरले जाते. पिठामध्ये असलेली अशुद्धता आणि कोंढा काढून टाकण्यासाठी आपण चाळणी वापरतो. चाळणीमुळे पिठाचे बारीक कण चाळणीच्या छिद्रामधून जाऊ शकतात, तर मोठी अशुद्धता चाळणीवरच राहते. बांधकामाच्या ठिकाणी वाळूपासून खडे आणि दगड वेगळे करण्यासाठी अशाच चाळणी वापरल्या जात असल्याचे तुम्ही पाहिले असेल. कधी कधी मिश्रणाचे घटक हाताने उचलून आणि उफणणी करून वेगळे करणे शक्य नसते. उदाहरणार्थ, एका काचेच्या भांड्यात माती आणि पाण्याचे मिश्रण घ्या आणि ते काही काळासाठी स्थिर ठेवा. तुम्हाला आढळेल की मातीतील वाळू आणि चिखलाचे कण काचेच्या टम्बलरवर तळाशी स्थिर होतात. यांना गाळ म्हणतात. चिखल आणि वाळू वेगळे करण्याच्या या प्रक्रियेला गाळ काढणे म्हणतात. गाळ काढल्यानंतर टम्बलर हळुवारपणे उचलला जातो. गाळ काढताना टम्बलरचा टोक दुसऱ्या टम्बलरला काठावर झुकलेला असतो, ज्यामुळे गाळाचे विघटन होत नाही. पाणी गाळापासून चिखलापासून वेगळे होते. या प्रक्रियेला निचरा म्हणतात. स्वयंपाकासाठी तांदूळ आणि डाळी स्वच्छ करताना घरी गाळणे आणि निचरा वापरले जाते. एकमेकांमध्ये न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण वेगळे करण्यासाठी समान तत्व वापरले जाते. उदाहरणार्थ, त्यांच्या मिश्रणातील तेल आणि पाणी या प्रक्रियेद्वारे वेगळे केले जाऊ शकते. जर अशा द्रवांचे मिश्रण काही काळ उभे राहू दिले
तर ते दोन वेगळे थर थर तयार करतात. वरचा थर तयार करणारा घटक नंतर निचरा करून वेगळा केला जाऊ शकतो. आपण घन आणि द्रव पदार्थांचे मिश्रण पाहू. चहा बनवल्यानंतर चहाची पाने काढण्यासाठी तुम्ही काय करता? सहसा आपण चहाची पाने काढण्यासाठी गाळणी वापरतो. सर्व चहाची पाने गाळणीतच राहतात. या प्रक्रियेला गाळणी म्हणतात. आता गाळणीबद्दल समजून घेण्यासाठी आपण आणखीन एक उदाहरण पाहू. तलावातून किंवा नदीतून थोडे गढूळ पाणी गोळा करा. ते अर्धा तास उभे राहू द्या. आपल्याला आढळते की काही मातीच्या पाण्याच्या तळाशी स्थिर होते. आता पाण्याला अडथळा न आणता ग्लास थोडासा वाकवा. वरून पाणी दुसऱ्या ग्लासमध्ये काढून घ्या. दुसऱ्या ग्लासमधील पाणी अजूनही गढूळ किंवा तपकिरी रंगाचे आहे. आता आपण कापडाच्या तुकड्यांमधून पाणी गाळण्याचा प्रयत्न करूया. कापडाच्या तुकड्यातून विणलेल्या धाग्यांमध्ये लहान छिद्रे असतात. कापडातील हे छिद्र फिल्टर म्हणून वापरले जाऊ शकतात. जर पाणी अजूनही गढूळ असेल तर अशुद्धता आणखीन लहान छिद्र असलेल्या फिल्टरद्वारे वेगळे करता येतात. फिल्टर पेपर गाळण कागद हा असा एक फिल्टर आहे ज्यामध्ये खूप बारीक छिद्रे असतात. शंकूच्या स्वरूपात दुमडलेला फिल्टर पेपर फनेलवर बसवला जातो. नंतर मिश्रण फिल्टर पेपरवर ओतले जाते. मिश्रणातील घन कण त्यातून जात नाहीत आणि फिल्टरवरच राहतात. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे. पदार्थ मिश्रणापासून वेगळे करता येतात. पदार्थांचे आकार पुरेसे मोठे असताना हाताने निवडून वेगळे केले जाते. देठापासून धान्य वेगळे करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया म्हणजे मळणी. जर मिश्रणात हलके आणि जड पदार्थ असतील तर वेगळे करण्यासाठी उफणणीचा वापर केला जाऊ शकतो. मिश्रणातील मोठे आणि लहान पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणीचा वापर केला जाऊ शकतो. द्रवातील अविद्राव्य पदार्थ स्थिरीकरण आणि निचरा करून वेगळे केले जाऊ शकते. अविद्राव्य घन आणि द्रवाच्या मिश्रणाचे घटक वेगळे करण्यासाठी गाळणीचा वापर केला जाऊ शकतो.